करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांचं अस्तित्व काल होतं, आज आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार. देवमान्य लोकमान्य साधू नाही, संत मान्य संत तुकोबाराय आणि तुकोबारायांचा 4 चरणाचा सामान्य लोकाला यच्चावत मनुष्य प्राण्याला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग इतका सुंदर आहे की तुकोबाराय आपण काय करावं आणि काय नाही आणि काय केल्यानंतर त्या परिणामांची जाणीव आपल्याला करून देणार आजचा अभंग आहे. करणे ते हेची करा, काय करा, नरका घोरा का जाता, अघोर अशा नरकाला का जाता, चांगलं कर्म करा. मग अघोर नरक तुमच्या आमच्यासाठी समोर मांडलेला आहे. बाबांनो, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते, शुद्ध पुण्याची प्राप्ती करा. पुण्य माणसं कमवतात, पण पुण्याईमध्ये सुद्धा शुद्ध पुण्याची प्राप्ती करता आली पाहिजे. मग तुकोबाराय ते शुद्ध पुण्य कुठं मिळतं? ते शुद्ध पुण्य त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर. शरणांगता देवराखे एरा वाखे विघ्नांचे, त्याला शरण जा, तो आपलं राखण करेल, रक्षण करेल. मग तुकोबाराय त्या बाप्पाला, त्या देवाला जर शरण जायचं असेल तर कसं आम्ही शरण जावं? तर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे लीन व्हावे, लीन व्हा, नम्र व्हा आणि नम्र होऊन त्या असणाऱ्या भगवंताला शरण जा. नक्की त्याच्यापर्यंत तुमची भक्ती पोहोचणारे, नक्की त्याच्यापर्यंत तुमचं कर्म पोहोचणारे आणि शुद्ध पुण्याची प्राप्ती होणारे. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं. आज आपल्या या भवानी पेठेमध्ये अगदी आगळा वेगळा उपक्रम ज्यांनी हा चालू केला, खरं तर ज्याच्या मनात ही संकल्पना आली त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण सत्य संकल्प, चांगले संकल्प कुणाच्याही मनात येत नाही. त्याच्यासाठी अंतकरण सुपीक असावं लागतं, कळतंय ना? अंतकरण निर्मळ असावं लागतं, अन्यथा कोणाच्याही मनात अशा कल्पना येत नाही. चांगल्या गोष्टी पटकन मनात येत नाही. चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी शाळा आहेत, वाईट गोष्टी शिकवायला शाळा. तंबाखू कशी मळायची कुठं आहे का प्रशिक्षण? हा आहे का? खोटं कसं बोलायचं पण प्रशिक्षण दिलं जातं कुठं? नाही. चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं जगायचं प्रशिक्षण दिलं जातं. वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही, आपोआप अंतकरणात येतात. पण चांगल्या गोष्टी, चांगले संकल्प अंतकरणात रुजवावे लागतात. आणि म्हणून या मंडळाचंच नाव किती सुंदर आहे, नवकिरण. खरंच एक नवीन आशेचा किरण आपल्या या पेठेमध्ये, या भवानी पेठेमध्ये ज्यांनी रुजवला, असं तरुण मित्र मंडळ असेल. अत्यंत स्तुत्य उपक्रम. महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार या असणाऱ्या धर्ममंडपात आणून तुम्ही बसवलेत, त्यांना तुम्ही ऐकतात. खूप भाग्यवान आहात तुम्ही, कारण कुणाच्याही नशिबात कीर्तन नाही. कारण श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. बरं गंमत अशी, फक्त भजन नाहीये, फक्त कीर्तन नाहीये, फक्त भजन नाहीये, फक्त हरिपाठ नाहीये, फक्त नामसंकीर्तन नाहीये. भजनाबरोबर दिवसभर भोजन. काय भोजन? त्याला कारण आहे, संत संगत के 3 गुण, संत संगत के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ को जाय. अरे ही संत संगतीची परंपरा आहे, हे संत संगतीचे गुण आहे. तुम्ही कुणाच्या संगतीत राहतात हे फार महत्वाचे. आणि म्हणून अत्यंत सुंदर असा उपक्रम. आणि कुठलंही काम करायचं म्हटलं, कार्य आहे चळवळीचे, कार्य आहे चळवळीचे. जो जो करील तयांचे, येथे भगवंताचे अधिष्ठान असे. भगवान गणपती बाप्पांचं अधिष्ठान आहे. भगवान गणपती बाप्पा या ठिकाणी आसनस्थ झालेले आहे. आणि या भगवान गणपती बाप्पाच्या ठिकाणी, या असणाऱ्या आराध्य देवतेच्या ठिकाणी हे कार्य जे आहे ना, हे चळवळीचं कार्य. कुठले? इथं वळवळ करायची
नाही, कारण ही चळवळ अशी आहे महाराज की कुणाच्या एकट्याच्यानं होत नाही. यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. अरे कुणा एकट्याच्यानं हे घडत नाही, अनेकांचे हात एका कार्याला लागलेले असतात आणि अनेक हातांनी हे कार्य पुढे गेलेलं असतं. आणि आज खरं तर कौतुक करावं तेवढं थोडे आदरणीय कांबळे दादांनी मला फोन केला, म्हणजे त्यांचा फोन अगोदर नाही आला. बऱ्याच लोकांना शंका असेल, कीर्तन तर आदरणीय सौभाग्यवती महाराष्ट्र भूषण महिला भूषण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या सौभाग्यवतींचं म्हणजे माझे गुरुवर्य आदरणीय ताईसाहेबांचं कीर्तन. आणि कीर्तनाला मला अचानक यावं लागलं. बाबांचा फोन आला, गेले कित्येक दिवस झाले ताईंना बरं नाही, आजारी. आणि आज खरं तर भवानी पेठेत येण्याचं ताईंची खूप इच्छा असताना सुद्धा येता आलं नाही. आणि त्या बदली आज मला बाबांनी फोन केला आणि सांगितलं तुला जावं लागतंय आणि गुरुंनी फक्त आज्ञा करावी, आपण शिरसावज्ञ मानावी. आज या ठिकाणी मला खरं तर माझं परम भाग्य, तुमचं माझं काहीतरी पूर्वजन्मीचं नातं, तुमचं माझं पाठीमागचं काहीतरी शिल्लक राहिलं म्हणून इथं मी आले. कळतंय ना? उगाच बघा, काही माणसं तुम्हाला जीवनात भेटतात ना, कुणीही तुम्हाला उगाच भेटत नाही. प्रत्येकाचं भेटण्यामागं काहीतरी पर्पज आहे, काहीतरी कारण आहे. त्याच्याशिवाय माणसं आपल्या एकमेकाला भेटत नाही. मी तर नेहमी सांगते, भेटलेली माणसं संकलित करा, भेटलेली माणसं जपून ठेवा. कारण ही अरे आयुष्यात जर बघितलं, जग फार मोठे, जग फार मोठे आणि अमुक अमुक हा व्यक्ती तुम्हालाच कसा भेटला हे स्वतःला विचारा. अरे हा व्यक्ती मला भेटला ना, बस काहीतरी त्याचं माझं पाठीमागच्या जन्माचं नातं असेल. पुण्य फळले बहुता दिसा भाग्ये उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. आणि म्हणून खरं माझं परम भाग्य या ठिकाणी हा सेवेचा योग आला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. सोन्यासारखी माणसं बसली, एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सोन्यासारखी माणसं बसली, तेवढी गोड माणसं बसली. ही छोटे छोटे बाल गोपाल आहेत तिकडं उभेत. महिला मंडळ खरं सांगू, इकडं हे लेकरं उभेत, वाटतं ना आपलंही लेकरू असंच व्हावं, वाटतं ना माझंही लेकरू गाणार, पण नेमकी निघतं पिणार. त्याच्यासाठी काहीतरी त्याग करावा लागतो. ही लेकरं आहेत ना, त्याग करतायत, त्यागाशिवाय ही घडत नाही. घराचा त्याग करतात. कारण काक चेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. अरे पंचलक्षणानं पुनीत असलेले हे विद्यार्थी, एकदा जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याहीपेक्षा, कारण हे उद्याचे भविष्यातले कीर्तनकार बनतील हे असं मी खात्रीनं सांगत नाही. उद्या फार उंचीचे पट्टीचे गायक बनतील हेही मी खात्रीने सांगत नाही. फार गोड महाराजांच्या जसं बोटात जादू आहे असे गोड मृदुंगाचार्य बनतील हेही सांगत नाही. पण समाजातला एक चांगला नागरिक मात्र जरूर बनतील, यात काही शंका नाही. आणि म्हणून गोड विद्यार्थी यांना घडवणारे गुरुजी असतील, गुरुजन वर्ग असतील, गोड गायक आहे, गोड वादक आहे, काय महाराज सगळंच जुळून आलेलं आहे. आणि यात सेवेचा योग माझ्याकडे आला. सिस्टिमाचार्य दादा, पुण्यात तुम्ही इतकी गोड सिस्टीम देतायत, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. असो उत्सव गणपती बाप्पांचा आहे. कुणा एकट्याच्यानं हा उत्सव होत नाही. ज्यांनी दिवसभर अन्नदान दिलंय, असे अन्नदानम महत्दानम. अरे जगात श्रेष्ठ दान जर कुठलं असेल, दान करणारे अनेक लोक आहेत, पण दान करत असताना पात्र अपात्र पाहून बाकीची दान करावी लागतात. पण अन्नदान एक असं दान आहे ना, तुम्ही एका साधूला जीव घाला आणि एखाद्या दरोडेखोराला जीव घाला, दोघांना एकत्र जीव घाला, पुण्य सारखंच मिळणारे. कारण का सर्वगटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सर्वगटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सर्वगटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सर्वगटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाशक
देही राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्रश्मी तुमच्यात माझ्यात सगळ्यांमध्ये राम आहे. कोणे? राम आहे. सर्वा घटी राम ज्ञानोबाराय सांगतात देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अरे तुमच्या माझ्यात ममैवंश जीवलोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठानि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तुमच्या माझ्यात प्रत्येकात भगवान परमात्म्याचा अंश आहे म्हणून कुणालाही जीव घाला त्याच्यातला आत्माराम तृप्त होणारे संतुष्ट होणारे आणि जो दाता आहे ना महाराज त्याला कोटी कोटी आशीर्वाद देणारे. म्हणून लक्षात ठेवा जीवन जगत असताना कर्मा हे फार महत्वाचे. ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो आणि ना कुणाचा तळतळाट वाया जातो. ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो ना कुणाचा तळतळाट वाया जातो. घेता आलेत ना आशीर्वाद घ्या. ज्यांनी दिवसभर अन्नदानाचं कार्य केलं आमचे सचिन भाऊ खिलारे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण आपण सृष्टीवरती आलेले पाहुणे आहेत. बरं कोण आहोत? परमनन आलात का? परमनन आले आपण पाहुणे आहोत. या भूतलावरती आलेले या सृष्टीवरती या पृथ्वीवरती आलेले आपण पाहुणे आहोत. दोन गोष्टी आपण करू शकतो. एक तर देऊन जाऊ शकतो नाही तर ठेवून जाऊ शकतो. मग काय करायचं? ठरवा. कारण देऊन गेला तर काहीतरी 4 लोक गेल्यानंतर शिल्लक राहतात. 4 लोक नाव काढतील इतिहास तुमची नोंद ठेवील. पण जर ठेवून गेला तर त्याचा काही असे कित्येक महाराज येत वरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती रोज कित्येक लोक जगतात येतात मरतात. कित्येक लोक येतात महाराज त्यांनी आयुष्यभर कमावलेलं तसंच ठेवून जातात पण कधी देऊन जात नाही. मग जगताच आलं करताच आलं तर देऊन जा. देताच आलं तर देऊन जा. ठेवून जाण्यापेक्षा देऊन जा. कारण का दान करे गरीबी से बाबा मगरूरी से धोखा है. 4 गुट की जागीर हमको तोटा नहीं कछ खाने को. तुमको हमको सब दुनिया को पालन वाला जुदा है. तू कहता है मैं दाता हूँ मैं दाता हूँ मैं दाता हूँ. माल कहाँ से लाया है रे माल कहाँ से लाया है. आपण म्हणतोय मी देतो. जरी असं अहंकार आला ना तू कहता है मैं दाता हूँ माल कहाँ से लाया है माल कहाँ से. कुठून आणलंय? आम्ही काय गुणाचे खातो रे तोरा माला देतो रे. आम्ही काय गुणाचे खातो रे तोरा माला देतो रे. आणि तो राम आम्हाला देतो रे. अरे त्यानं दिले म्हणून आपण देतोय. त्यानं दिले म्हणून आपण देतोय आणि म्हणून देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्यानं आणि घेता घेता एक दिवस आता आपला भाव वेगळा आहे बरं ऐकण्याचा. ऐकणाऱ्याचे सुद्धा 2 प्रकार असतात. आपल्या आपल्या सोयीनुसार अर्थ आपण लावला की घेणाऱ्याचे हात पण घ्यावे. याचा अर्थ असा आहे अरे घेणाऱ्याची वृत्ती ना देणाऱ्याची जी वृत्ती ना ते हात तुमच्याकडे पण यावे आणि तुम्ही पण द्यायला शिकावं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अनेक हात या कार्याला लागलेले. अनेकांच्या एकोप्यानं एवढा सुंदर उपक्रम महाराज शहरामध्ये आज कीर्तन सेवा होते. एवढ्या मेन सिटीमध्ये या भवानी चौकामध्ये एवढी मोठी सेवा होते. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्र ही संतांची भूमी. आपण सगळे मातीतली माणसं आहोत. आपण सगळे मातीतली माणसं आहोत आणि हिंदू धर्माला मानणारी माणसं आहोत. एक लक्षात ठेवा आपण जन्माला आलोय ना 3 गोष्टी महत्त्वाच्या जीवनात. देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. जगता आलं तर 3 गोष्टीसाठी जगा. देव देश आणि धर्म
या 3 गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात फार मोठ्या आहेत. नाहीतर आपण जन्माला येणारे आणि जाणारे या 3 अस्तित्व संशय. याच्यात काही शंका? कुणी राहायला आलंय का इथं? परमनंट आहोत का आपण इथं? नाहीये. मग आपण सगळे जाणार आहोत याची खात्री आपल्याला आहे. देव, देश आणि धर्म ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहे. आपण देवाला मानणारी माणसं आहोत म्हणून ते इथं बसलेला आहोत. बरोबर ना? म्हणून या धर्म मंडपात बसलेले आहोत. खरं जर बघितलं तर हिंदू धर्म एवढा सुंदर आहे, माझा देश इतका सुंदर आहे. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान उसमें भक्तों का भगवान है. यहाँ पर हनुमान थे, अर्जुन से बलवान थे, महाराणा प्रताप उसमें शिवाजी के प्राण थे. कवियों की कहदान है, गीता के गुणगान है, तिलक महात्मा गांधी सारे भारत का अभिमान है. सगळ्या भारताची शान. अनेक शूरवीरांनी या भूमीत जन्माला आले, अनेक शूरवीर या मातीत जन्माला आले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आणि असे अमर हुतात्मे आपलं पुणे काही कमी नाही महाराज. पुणे तिथे काय होणे. आणि असं असलेलं विद्येचं माहेर घर हे पुणं. आणि या पुणे शहरामध्ये आज गणपती बाप्पांच्या आगमनाचा हा जो दिवस आहे आपण साजरा करतोय, नाही हा गणेश उत्सव साजरा करतोय. आम्हाला आवर्जून सांगावं वाटतंय अलीकडं गणेश उत्सव, कारण लोकमान्य टिळकांनी याच भूमीतनं हा उत्सव चालू केला होता. त्याचं कारण वेगळं होतं. लोकांनी एकत्र यावं आणि लोकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. बरोबर ना? कारण अत्यंत जहालमतवादी जर कोण असेल तर क्रांतिकारकांमध्ये लोकमान्य टिळक होते. किती जहालमतवादी? मी शेंगा खाल्ल्याच नाही, मी टरकलं उचलणार नाही. अहो एवढा परखड ज्यांचा स्वभाव आहे असे लोकमान्य टिळक, की लोकमान्य टिळकांनी अनेक पद्धतीनं अनेक चळवळी केल्या. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तरुणांचं प्रेरणास्थान बनले. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य मला आवर्जून सांगावं वाटतं. लोकमान्य टिळक तरुणांना उपदेश करत होते, तरुणांना एकत्र या. आणि हा उत्सव एकत्र येण्यासाठीचे बरं. तरुणांना एकत्र या, आणि एकत्र जर आला ना, युनिटी इज अ पॉवर. अरे एकता ही खूप मोठी ताकद आहे. आणि माझ्या भारत देशात व्यापारी म्हणून आलेला जो इंग्रज आहे, मुठभर इंग्रज माझ्या देशात काय येतोय आणि माझ्या देशावरती अधिराज्य गाजवतोय. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी परखडपणे या तरुणांना सुनावलं, तरुणांनो अरे मुठभर इंग्रज आहे आणि माझ्या देशातले तरुण जर एकत्र आले, माझ्या देशातले तरुण एकत्र येऊ द्या आणि नुसतं थुंकू द्या, त्याच्या थुंकेत हा सगळा इंग्रज लोक वाहून जाईल. पण अलीकडं झालं काय माहिती? आमचा तरुण एकत्र येतच नाही, आणि आला तर बघू रे तंबाखू. हा आहे का विमल? आहे का? अरे याच्यासाठी जर आमची तरुण लोक एकत्रित असतील आणि हे व्यसन करून जर थुंकून आमची माती आमचा देश घाण करत असतील तर याच्यासाठी एकत्र येऊन उपयोग नाही. मी तर हात जोडून विनंती करेल प्रत्येक मंडळांना, गणपतीचा उत्सव आपण साजरा करतोय ना, या उत्सवातनं काहीतरी चांगलं निष्पन्न झालं पाहिजे. जे तरुण मित्र मंडळ आहे ना, 5-25 जणी एकत्रित या. आणि ज्या घरातला तरुण मुलगा व्यसन करतोय ना, त्याला थोडं हाताखालनं काढून पण आणा. हाताखालनं कळतं ना, त्याला हाताखालनं काढा. नाही जमलं तर समज द्या. त्याला काही टेन्शन असेल, त्याला काही दुःख असेल तर त्याचं दुःख बाजूला करा, त्याला समज घाला, जेणेकरून आपल्या मंडळाकडनं एखादा व्यसनी जर व्यक्ती असेल तर तो निर्व्यसनी व्हावा. याच्यासाठी प्रयत्न करा, याच्यासाठी प्रयत्न करा. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा, त्या अनाथांची माय, सिंधुताई सपकाळांसारखे अनाथाची माय बनू बघा. या तरुण मंडळांनी एकत्र या, धर्माच्या नीतीच्या चांगल्या गोष्टी या असणाऱ्या समाजाला शिकवा. जी निराधार लोक आहेत अशा लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करा. कुणाचा तरी पाय बना, आंधळा असेल त्याचा डोळा बना, पांगळा असेल त्याचा पाय बना, आधार बनण्याचं काम करा. आणि हेच खरं धर्माचं कार्य, हेच खरं धर्माचं कार्य. कारण काय? खरा तो एकची धर्मा जगाला प्रेमार पावे. लहानपणी फक्त शिकलोय आपण, पण जीवनात काही अंगीकारलं महाराज आपण काही जीवनात हा प्रॅक्टिकली वापरला आपण काही. खरा धर्म काय?
अरे तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर लावली, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वेश धारण केला म्हणजे तुम्ही छत्रपतींचे अनुयायी होत नाही. तुम्ही किती छत्रपतींच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतात याच्यावरती तुम्ही किती छत्रपतींचा अनुयायी करत आहात हे तुम्हाला कळतंय. किती छत्रपतींना तुम्ही आपलेसं करतायत हे कळतंय महाराज. म्हणून विचारांचे पायी बना, विचारांचे पायीक बना. कित्येक घटना सांगता येतील, कित्येक घटना सांगता येतील. एक उदाहरण आहे आमच्या गावाकडे घडलेली घटना आहे. चांगला तरुण मुलगा आणि हा तरुण मुलगा एकुलता एक, लहानपणी वडील गेलेले, आईनं तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला. काय कष्ट केले असेल ते आईलाच माहिती. आयुष्य तिने असणारे आयुष्य वैधव्य तिला आलेलं, अगदी तरुण पण तिनं वैधव्यामध्ये काढलं. आणि असा हा मुलगा इतका चांगला वागायचा, इतका चांगला जगायचा, गावगाड्यामध्ये सहभाग असायचा, चांगल्या कामात सहभाग असायचा, चांगलं जीवन जगायचा, सत्कर्म करायचा, चार चौघांमध्ये मिळून मिसळून राहायचा. अरे चांगला लौकिक त्यानं बनवलेला, पोटापुरती जमीन होती, पोटापुरतं धंदा होता, चांगलं जीवन जगत होता, सुंदर सात्विक बायको होती, लहान मुलगा होता, मुलगी होती, चांगला प्रपंच चाललेला. पण कधी कधी असं होतं काही काही लोकांना चांगलं देखवत नाही. याचं वाटोळं कसं व्हावं, यांना व्यसनाच्या नादी कसं लागावं, आणि म्हणून त्यांना व्यसन करून, त्यानं चुकीचं कर्म करून त्याची जमीन तो कधी विकतो, मी कधी ती विकत घेतो. अशा वृत्तीची सुद्धा माणसं आहेत, अशा वृत्तीची सुद्धा माणसं आहेत. अरे हळूहळू त्याला व्यसनाधीन केलं आणि व्यसनाधीन होऊन हळूहळू व्यसनच नाही, तो जुगार पण खेळू लागला, जुगाराच्या अड्ड्यावरती जाऊ लागला. 10-5 वर्षामध्ये होतं नव्हतं ते इज्जत तर गेलीच, पण कमवलेली धनसंपत्ती सुद्धा बेकेला लागला होता. एवढा प्रचंड बेकेला लागलेला. अरे चांगल्या बंगल्यात राहणारा तो मुलगा आता झोपडीत येऊन राहत होता. त्याची पत्नी, आई तर संपलेलीच होती, संपल्यातच जमा होती, कारण आयुष्य काढलं होतं त्या मुलाच्या सुखासाठी. पत्नी, मुलगा आणि लहान मुलगी, 3-4 वर्षाची लेक, 5-6 वर्षाचा मुलगा, हा सुंदर प्रपंच, 30 वर्षाची बायको. पण आज भिकेला लागलेलं हे प्रपंच, भिकेचे डोहाळे लागलेले होते. आणि अशा अवस्थेत दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब होऊन त्यालाही जावं लागलं, हे लोक सोडावं लागलं. आणि त्याच्यानंतरचा काळ जर बघितला ना, मी हात जोडून विनंती करेल, तुम्ही मंडळात असाल ना, असं कार्य करा की एखाद्याच्या घरात जर एखादा व्यक्ती चुकीचा वागत असेल ना, त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करा, त्याला चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या एखाद्याचा मुलगा, एखादा मुलबाळ चुकत असेल तर त्याला समज घालण्याचा प्रयत्न करा. कारण रामराज्यात काय होतं माहिती, रामराज्य, आपण कीर्तन ऐकतो, संतांची कथा ऐकतो, नाही संतांचे चरित्र ऐकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती, सत्ययुग होतं, द्वापारयुग होतं, त्रेतायुग होतं आणि आता कलियुग आहे. मग रामराज्य परत यावं आपल्याला वाटतं. रामाच्या राज्यात नक्की होत काय होतं, रामाचं राज्य नक्की आहे तरी कसं, किंवा होतं तरी काय रामाच्या राज्यात, हा प्रश्न जर पडत असेल तर एकच मी सांगेल, रामाच्या राज्यात काय होतं ऐकाकडे. अलीकडचा काळ असा, एखादा चुकत असेल ना त्याला आणखी चुकवतात लोक, आहे की नाही. कुठलं युग आहे बोला ना. कसं तुझ्या दुनियेत कसं तुझ्या दुनियेत कालियुगाला, जिना जड झालं राया, जिना जड झालं, जिना जड झालं राया, जिना जड झालं, जीवन जगणं मुश्किल झालं, एवढं भयंकर कलियुग आलं. एखादा माणूस चुकीचा वागला म्हणून समाजाचं नुकसान बिलकुल होत नाही. परत एकदा वाक्य ऐका, मी जाणीवपूर्वक बोलेल आणि जबाबदारीनं बोलेल. एखादा व्यक्ती चुकीचा वागला म्हणून समाजाचं नुकसान बिलकुल होत नाही, पण समाजाचं नुकसान खऱ्या अर्थी कधी होतं माहिती. अरे एखाद्या सज्जन माणसासमोर, अधिकारी माणसासमोर, ज्याचा अधिकार आहे अशा माणसासमोर समाज चुकतोय, माणसं चुकतायत. अधिकार असताना सुद्धा अधिकारी माणसं ज्या दिवशी गप्प बसतात ना, त्या दिवशी खऱ्या अर्थी समाजाचं नुकसान होतंय, खऱ्या अर्थी समाजाचं तिथं नुकसान. मी हात जोडून विनंती करेल, अधिकारी माणसं आहात ना, कधी काळी एखादी चूक जर दिसली ना, जागच्या जागी बोलायला शिका. भले तुमचा मुलगा नसेल, कुणाचा तरी असेल ना तो मुलगा,
हा, अरे त्याच्या जीवनात जर आनंद तुमच्यामुळे येत असेल, नकळत काहीच वाया जात नाही. मी आधीच सांगितलं, तुम्ही केलेलं कुठलंच कर्म वाया जात नाही. वरती सगळ्या कर्माचा हिशोब लिहिला जातो. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा. काय वाटतं आपल्याला, आपणच स्मार्ट आहोत का? आपल्याकडे सिस्टम अपडेट झाली का? आपल्याकडेच व्हिडिओ आले. अरे पूर्वी कुणीतरी तुमचे फोटो घेत होते, आता आपले आपणच फोटो, कॅमेरा फक्त फिरवायचा ना. आपल्याकडे काय आले आता? सेल्फी आली की नाही? सेल्फीच्या जगात जगणारे आपण माणसं आहोत. आपण स्मार्ट झाला असं समजू नका. वरची सिस्टम आपल्यापेक्षा कित्येक पटीने स्मार्ट आहे. हा, तो एवढा स्मार्ट आहे, तो एवढा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. किती स्मार्ट आहे सांगू. त्यानं सगळं आपल्याला दिलं, पण काय काय अधिकार असे त्याच्याकडे ठेवले ना. खरं सांगा, अरे मुलगा जन्माला येणार आहे किंवा बाळ जन्माला येणार आहे, 9 महिने अगोदर त्या आईला चाहूल लागली की नाही? हा, पण जाणार कधी त्याची चाहूल कोणाला आहे का? किती हुशार आहे तो. सगळे अधिकार आपल्या हातात त्यानं दिले. नाही एवढंच नाही, त्यानं हे दिलंय ना. अरे जगाच्या बाजारपेठेत कुठेही जा, याची कुठेही फॅक्टरी आहे का? पुण्यात भवानी पेठेत आजूबाजूला. किती हुशार देव आहे, विचार करा. पुढे सरका म्हणजे बाकीच्या लोकांना बसता येईल. समोर या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जगाच्या बाजारपेठेत तुमचे जे इंद्रिय आहेत, त्या इंद्रियाची कुठेही फॅक्टरी नाही, कुठेही फॅक्टरी नाही. आणखी एक गोष्ट मी सांगते, याची गॅरंटी वॉरंटी कुणाला आहे का? बोला, आहे? कुणालाच गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. जर दिलीच असती यदा कदाचित काका, जर बाप्पानं, जर देवानं तुमच्या माझ्या इंद्रियांची, शरीराची गॅरंटी किंवा वॉरंटी दिली असती, तर माणसं एवढी लबाड आहेत. किती देवाशी भांडायला कमी केलं नसतं. देवा, अरे 50 वर्षात बायको बिघडली म्हणजे इंद्रियांनी, चल रिपेअर करून दे. आणि जर नाही रिपेअर होत नसेल ना, तर बदली दिली तरी चालेल. हा, देवाला माहितीत माणसं किती बंड आहेत म्हणून देव एवढा हुशार आहे. याची वॉरंटी नाही, याची गॅरंटी नाही. महाराज इतकं सुंदर आपल्याला शरीर देवानं दिले. म्हणून देव चतुरा तो शिरोमणी, प्रत्येक कर्माचा हिशोब तो ठेवते. किती लपून करा, तुम्ही अंधारात करत असाल ना, पण वरती प्रकाश आहे. बरं, अंधारात कर्म करताना पण वरती प्रकाश आहे, हे कधी विसरायचं नाही. आणि म्हणून आपण ज्या युगात जगतोय, हे कलियुग आले महाराज, महाभयंकर कलियुग आहे. आणि सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग कसं होत आहे का? प्रभू रामचंद्रांचं युग कसं होत आहे का? ज्यावेळी सीतामातेचं हरण केलं, सीतामातेला पळून रावण घेऊन चालला होता अवकाश मार्गानं. सीतामाता ओरडत होत्या, धावा धावा, वाचवा, कुणीतरी मला वाचवा. हा आवाज ऐकला एका गिधाड जातीच्या पक्षानं. कुणी ऐकला? मी पुन्हा एकदा बोलेल, हा आवाज ऐकला एका गिधाड जातीच्या पक्षानं, एका हिंस्र जातीच्या पक्षानं. अलीकडच्या काळात एखादी स्त्री जर ओरडते, मदतीसाठी याचना करते, वाचवा वाचवा वाचवा, कुणीतरी मला वाचवा, कुणीतरी माझी मदत करा. पण अलीकडची गिधाडं मात्र महाराज अशी निघून जातील, पण त्या स्त्रीची मदत करणार नाही. महाराज माझ्या रामाच्या राज्यात एका गिधाडाला कळत होतं, पण अलीकडच्या गिधाडांना कळत नाही. महाराज हे किती मोठं दुर्भाग्य. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या युगात एका हिंस्र जातीच्या पक्षानं पाहिलं, ज्याच्या बरोबर मला युद्ध करायचंय, ज्याच्याशी मला 2 हात करायचे ना, तो म्हणजे कोणी सामान्य नाही, लंकेचा लंकाधीश आहे. अलीकडं अन्याय करणारा एखादा जर श्रीमंत असेल, सत्ता संपत्ती त्याच्याकडे असेल, तर सामान्य माणसं त्याच्या नादाला लागत नाही. नको खानदान बसवेल, नको त्याच्या नादाला कशाला लागायचं, त्याच्याकडे पावर आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. माणसं घाबरतात की नाही. पण रामाचं युग कसं होत आहे का? रामराज्य कसं होत आहे का? अरे समोर ज्याला मी मारणार आहे ना, हा लंकेचा लंकाधीश आहे. कोटी घरे जेत काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. हे माहिती होतं. 33 कोटी देव ज्याच्या वेटीसे, 33 कोटी देव ज्याच्या चाकरीते. अरे एवढा श्रीमंत, एवढा बलाढ्य, श्रीमंतीच्या बाबतीत, सत्तेच्या बाबतीत एवढं सगळं माहीत असताना एका गिधाड जातीच्या पक्षाने म्हणजे जटायूनं युद्ध
युद्ध केलं आणि हारला जटायू. दोन्ही पंख छाटले गेले आणि दोन्ही पंख छाटल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण अंतकाळ होता. या अंतकाळाच्या समयी भगवान परमात्म्याचं चिंतन करत होता. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्या भगवान परमात्म्याला आळवत होता. अंतकाळ जवळ आलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. भगवान परमात्मा वेड्यासारखं सीतामातेला शोधतायत. वृक्षांना विचारतायत, पक्ष्यांना विचारतायत, निर्जीवाला विचारतायत, सजीवाला विचारतायत, माझी सीता पाहिली का? आणि जंगलाच्या दिशेनं आवाज आला. आर्त असा आवाज ऐकतायत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्या दिशेनं भगवान परमात्मा जात आहेत. बघतो तर काय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू. जटायूचं मस्तक उचललं, मांडीवरती घेतलं. जगाचा बाप ज्यानं विश्व निर्माण केलं प्रभू रामचंद्र परमात्मा, जटायू सारख्या एका हिंस्र जातीच्या पक्षाचं मस्तक उचललं, मांडीवरती ठेवलं. विचारलं, जटायू कोणी ही अवस्था केली? घडलेला वृत्तांत सांगितला. सीता मातेचा पत्ता कळाला. काय आनंद झाला प्रभूंना. जटायूला आनंदाच्या भरात भगवान परमात्मा म्हणतायत, जटायू काय मागायचं ते मागा, मागायचं ते मागा. आता देणारा एवढी ज्याच्याकडे शक्ती, काही देऊ शकतो. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्र पात्र, ते कैवल्यईसे पवित्र वैरिया ही दिदले. कुणालाही देऊ शकतो, काही देऊ शकतो. असा करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे, असा भगवान परमात्मा. अरे अशा भगवान परमात्म्यानं जर दिलं असतं तर त्याला अमरत्व दिलं असतं, दिव्यत्व दिलं असतं, काहीही दिलं असतं. पण जटायूनं देवाकडे बघितलं आणि जटायू देवाकडे बघून हसतायत. अरे रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, आत्ता जीव जाईल की काय, अशी अवस्था या जटायूची आहे. आणि हसतात. देवाला म्हणतायत, देवा तुझ्या बापाला जे भाग्य मिळालं नाही ना, ते आज मला मिळतंय. कळतंय ना? तुझ्या बापाला जे भाग्य लाभलं नाही, ते भाग्य आज मला लाभतंय. कुठलं? राजा दशरथाला वाटत होतं प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती मृत्यू आला का? नाही. मग माझ्यापेक्षा भाग्यवान कोण? कोण हो? नाही महाराज. ज्यानं कर्म चांगलं केलंय ना, त्याला देवाच्या मांडीवरती मृत्यू. त्याला देवाच्या मांडीवरती वाजवायच्या तर जोरात टाळ्या वाजवा. कर्म चांगलं केलं ना महाराज, त्याला देवाच्या मांडीवरती स्मृती.
एवढं सुंदर कर्म होतं की देवाच्या बापाची इच्छा पूर्ण झाली नाही, जटायूसारख्या सामान्य पक्षाची इच्छा पूर्ण झाली. आणि म्हणून जटायूनं सांगितलं, काही नको देवा, मला एक दे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुखा पांडुरंगा, पाहता तुझे मुखा पांडुरंगा. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार नामदेवराय. पहिले कीर्तनकार नामदेवराय. अधिकार एवढा मोठा होता, नामदेवरायांनी कीर्तन करावं, जगाच्या बापानं नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अरे पितांबर गळूपर्यंत, पितांबर गळेपर्यंत देव नाचत होता. विचार करा, काय देहबाण विसरून देव नाचत असेल, काय त्या कीर्तनाची आनंद असेल. कीर्तनात आनंद लुटता आला पाहिजे. मी तर म्हणेल, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, काय गोड माणसं तुम्हाला लाभलीत बघा ना, विचार करा ना. सेवू ब्रह्मरस आवडीनं, हा ब्रह्मरसाचा काढा तुम्हाला घेता आला पाहिजे. मृदुंग असेल, श्रुती टाळ घोष, टाळांचा घोष असेल, ज्यावेळी हे रामकृष्ण हरी म्हणतायत ना, त्यावेळी ब्रह्मरसाचा काढा तयार होतो आणि ब्रह्मरस निर्माण होऊन माणसाला आनंद देतो. तुम्ही संसारात जा बरं, आहे का आनंद? हा, आमक्या आमक्या असं म्हटला, त्याला काही गरज होती का बोलायची? आहे की नाही वाद? एकाच घरातली 4 माणसं आहेत पण 4 टोकाला आहे की नाही? आहे की नाही? दुःख आहे की नाही? किती प्रयत्न करा, घरात आपल्याला दुःख आहे, घरात आपल्याला दुःख आहे, संसारात आपल्याला दुःख आहे. मी म्हणेल संसारात मानलं तर सुखे, नाही तर मरेपर्यंत काय हो, काय दुःख. त्याला कारण आहे आशाही परमम दुःखम. आपण आशा करतो, अपेक्षा करतो. जाणकार मंडळी इथे शिकलेली माणसं आहेत आपण. माझ्या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्याल तुम्ही? आपण आशा करतो, अपेक्षा करतो की मुलाकडनं सुख मिळावं, मुलीकडनं सुख मिळावं, सासूकडनं मिळावं, सुनेकडनं मिळावं, व्हॉट एव्हर इट इज. कुणाकडनं तर आपल्याला सुख मिळावं वाटतं की नाही? छोटासा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. मी ज्याच्याकडनं सुखाची अपेक्षा करतो वा करते, मी ज्याच्याकडनं सुखाची अपेक्षा करतो किंवा करते, तो अगोदर सुखी आहे का? आतून उत्तर हो आलं ना, तर सुखाची अपेक्षा करा. मरेपर्यंत सुख मिळणार नाही. कुणाकडनंही सुखाची अपेक्षा आजपासून करायची नाही, करायची. स्वतःला आनंदी ठेवा, स्वतः आनंदी जगा. आणि हा आनंद इतरत्र मिळत नाही. अशा ठिकाणी आल्यानंतरच आनंद आहे. काय तुम्ही एकमेकाला दिले का? इथं बसलायत, हां, काय दिले का तुम्ही एकमेकाला? काही नाही महाराज, इथं मी बसलायत, 1-2 तास भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय, आपल्या मस्तीत परमार्थ करायचंय. स्वतःची मस्ती जिरवण्यासाठी परमार्थ करायला शिका. कुणीतरी बघावं ना आपल्याला चांगलं म्हणावं, याच्यासाठी परमार्थ करायचा नाही. मग संसारे संसार दुःख बांधवडी कित्येक प्रमाणे आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे, किंवा सुख नाही कोठे, आली या संसारा वाया हवं बरी होऊ नका. असा असणारा हा संसार आहे. याच्यात किती प्रयत्न करा, मानलं तर सुखे. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम गात जावे. या झोपडीत माझ्या, किती गोड कविता, विचार करा. संत तुकडोजी महाराज सांगतायत, झोपडीत झोपल्यानंतर छताची अवस्था एवढी वाईट आहे की त्या झोपडीतनं, त्या असणाऱ्या छतातनं तारे दिसत आहेत, तरी सुद्धा देवाचं चिंतन करतायत. आपण चांगल्या RCC इमारतीत राहतोय, चिंतन नाही. फक्त चिंतेनं आपली जागा व्यापली, चिंतनानं नाही. चिंतेत माणसं आहेत, सगळ्यांना चिंता आहे महाराज. लवकर घरी गेलं पाहिजे, सकाळी लवकर उठायचंय, कामावर जायचंय, काय ही चिंता आहे. बऱ्याच लोकांना चिंतेनं ग्रासलेलं आहे. लग्न होतं की नाही, काय चिंता. झालं लग्न, मुलगाच होतो की नाही, नाही नाही. त्याच्या अगोदर आणखी एक चिंता आहे, बायको नीट राहते की नाही, बायको राहते की नाही, ही फार मोठी समस्या आली इकडं. मी माफी मागून बोलेल आणि जबाबदारीनं सुद्धा बोलेल. एक काळ असा होता, एक 10-15 वर्षाचा काळ, जाऊ द्या, थोडंसं सेन्सिटिव्हली ऐका.
10-15 वर्षाच्या काळात, येणारा 10-15 वर्षाचा काळ जाऊ द्या, एक पिढी अशी होती की अगदी साधं जीवन, तिनं सादगी आपण म्हणतो ना, साधं जीवन जगली. कधी दांभिकता नव्हती, कधी काही दाखवण्याचा प्रयत्न नव्हता, आणि फक्त त्याग आणि त्यागच त्या पिढीकडे होता. प्रचंड कष्ट करणारी, काही नाही मिळालं ना तरी सुख मांडणारी, आहे त्याच्यात जे आहे त्याच्यात सुख मांडणारी. जर यदा कदाचित रात्रीचं शिल्लक राहिलं तर सकाळी त्याला सजवून धजवून त्याला मिटक्या मारत खाणारी एक काळी पिढी होती. अरे चप्पल जर तुटली तर 10 वेळा त्याला खिळा ठोकेल, त्याला शिवून घेईल, आणि तीच चप्पल 4 वेळा घालणारी एक काळची पिढी होती. या 10-15 वर्षाच्या काळात ही पिढी संपणार आहे. बरं, ही पिढी संपणार आहे. फक्त आणि फक्त मुलाबाळांच्या सुखासाठी विचार करणारी, हे मला आवर्जून सांगा वाटते. फक्त आणि फक्त मुलाबाळांच्या सुखाचा, कुटुंबाच्या सुखाचा, अरे कुटुंबाचा विचार करणारी एक स्त्री, एक पिढी त्या काळी होती. पण आता ती पिढी जवळजवळ संपायला लागली. ह्या पिढीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. कुठंतरी समाजाचं यानं नुकसान फार मोठं होणार आहे, जाणीवपूर्वक ऐका. फार मोठं कळत नकळत समाजाचं नुकसान होणार आहे. ही मंडळी जोवर आहे ना, एवढं प्रचंड प्रेम करा यांच्यावरती, फार जीव लावा महाराज. कारण फार साधेपणानं 2 वेळचं जेवणं मुश्किल होतं. 2 वेळचं जेवणं ॲडजस्टमेंट तर किती होती. एखादा पाहुणा जर आला ना कुठल्याही वेळी, अरे अवस्था अशी नव्हती की 4 पाहुणे घरात बसावेत, 4 पाहुणे घरात राहावेत, पण तरीसुद्धा ॲडजस्टमेंट करून, तडजोड करून त्या पाहुण्याला 2 दिवस आनंद देणारी एकेकाळची पिढी होती महाराज. पण आज आपल्याला सगळं काही मुबलक आहे. सगळं किती मुबलक, आपल्याला A to Z सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, सगळं आहे. याहीपेक्षा सांगू, अरे तिघळाचं लुगडं घालणारी सुद्धा एकेकाळची पिढी होती ना. महिला मंडळ आपलं कपाट कणतं ना, आपलं कपाट कणतं तरी म्हणतात मेलेच्या संसारात मला सुख नाही. मानलं तर सुखे, मरेपर्यंत दुःख आहे. नाही तर मानलं तर सुखे, आनंदी राहा ना. कोणी दिवशी कधी कुठला दिवस येईल आणि कुठला दिवशी माणूस जाईल. अलीकडं तर माणसाची गॅरंटी राहिली का? कुणाची गॅरंटी राहिली? क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावादा तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, हुशार तोरा हे वळसा, राम राम भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा ये वळसा गा. आनंद मिळवावा लागतो, आनंद मिळत नसतो, आनंद मिळवावा लागतो. आणि हा आनंद इथंच मिळतो. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार नामदेवरायांनी कीर्तन करावं, कीर्तनात देवानं नाचावं. हा लेट करंट आहे. हा कीर्तनात देवानं नाचावं इतका अधिकार नामदेवरायांचा. वारकरी संप्रदाय किती मोठा आहे ऐका. नामदेवरायांच्या जीवनातला प्रसंग, ज्यावेळी देवाला नैवेद्य दाखवत होते नामदेवराय, आणि कुत्र्यानं पोळी पळवली. कुत्र्यानं नैवेद्याची पोळी पळवली. आत्ताचा नामदेव असता तर काठी घेऊन धावला असता. पण माझ्या नामदेवरायांनी काय केलं माहिती, तुपाची वाटी घेतली आणि कुत्र्याच्या पाठी धावू लागले. थांबा देवा, कोरडी पोळी खाऊ नका, दबका बसेल. अरे नामदेवरायांना त्या काळी कुत्र्यात देव दिसला, आपल्याला माणसात दिसत नाही. नाथ महाराज काशीच्या तीर्थाला गेले आणि काशीच्या तीर्थाचं पाणी बरोबर आणलं, ज्याचं आपण पूजन करतो. काशीच्या तीर्थाचं पाणी आणि वेशीत पाण्याविना तरफडणारं गाढव पाहिलं. आणि माझ्या नाथ महाराजांनी काशीच्या तीर्थाचं पाणी न काही विचार केला नाही महाराज, आणि तरफडणाऱ्या गाढवाला पाजलं. त्यावेळी माझ्या नाथ महाराजांना गाढवात देव दिसला. अलीकडच्या गाढवांना माणसात सुद्धा देव दिसत. दुर्भाग्य महाराज, दुर्भाग्य. आणि म्हणून माझ्या वारकरी संप्रदायात माणसात देव शोधण्याची पद्धत आहे, माणसात देव शोधण्याची आमची परंपरा आहे. कुठलाही थोतांड आमच्या ग्रंथांमध्ये शिकवलं नाही, सांगितलं नाही. काय सांगतंय रामायण, काय सांगतंय महाभारत? अरे रामायण सांगते, जर भाऊ भावाबरोबर असेल ना तर काहीच नव्हतं महाराज. प्रभू रामचंद्र काय होतं देवाकडं? वल्कल परिधान करून जंगलात आलेले प्रभू रामचंद्र. वल्कल, पायातली चप्पल सुद्धा, पादत्राणे जे होते ना ते सुद्धा भरताना काढून घेतले होते राज्यगादीवर ठेवायला. काय होतं देवाकडं?
अरे साधू वेशातला देव बरोबर फक्त भाऊ होता आणि एक बायको होती. ती सुद्धा लोकांना पळून दुसऱ्यानं पळून नेलेली. काय होतं देवाकडं? काहीच नव्हतं महाराज. आणि रावणाकडं म्हणाल कोटी घरे जेत काश्याणी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी श्रीमंती रावणाची. विद्वत्तेच्या बाबतीत नंबर, श्रीमंतीच्या बाबतीत नंबर. घरातली माणसं म्हणाले 1 लाख ना तू 1.25 लाख, पण तू 80,000 बायका रावणाला होत्या. किती पुरुष मंडळी? 80,000 बायका. कुणाला? रावणाला. बरं त्याच्यातली एक एवढी हुशार होती. किती हुशार! उद्या काय होणार तिला आदल्या रात्री कळायचं. महिला मंडळ तुम्ही म्हणाल मग एवढी हुशार होती तर तिला काही कळत नव्हतं का? आहे की नाही? एवढी ती हुशार होती तर तिला समजत नव्हतं का? तिने सांगितलं नाही का? तिनं मालकाला सावध का केलं नाही? तिनं रावणाला सांगितलं का नाही? अरे सांगितलं होतं ना, पण सगळेच रावण ऐकतील असं? आपलं सगळेच नवरे ऐकतील असं? बोला. केला इशारा जाता जाता. करा नवऱ्याचं उलट लक्षात येईल तुम्हाला. सगळेच नवरे ऐकतील असं नाही. तिनं सांगितलं होतं मालक सावध व्हा, परस्त्री ही माते समाने. परस्त्री ही माते समाने. तिला आईचा सन्मान द्या, बहिणीचा सन्मान द्या आणि तिला साडी चोळी करून तिला परत रामगृही परत पाठवा. रामाच्या स्वाधीन करा. त्यावेळी अहंकार रूपी रावण, रावण म्हणजे अहंकाराचे वर, रावण म्हणजे वृत्ती आहे ती तुमच्या आमच्यात आहे. राम वृत्ती जी तुमच्या आमच्यात आहे. राम कोणी व्यक्ती नाही, रावण कोणी व्यक्ती नाही. हा अहंकार रूपी रावण म्हटला मंदोदरी अगं पट्टराणी आहेस ना माझी. कोण आहेस? पट्टराणी आहे माझी. अगं तुला माहिती नाही का तुझा मालक काय करू शकतो? अगं तुझ्या मालकाची कल्पना तुला असावी ना. आहे ना मालक? सगळं मला माहिती आहे. तुम्ही विद्वत्तेच्यात नंबर आहात, श्रीमंतीत नंबर आहात, सगळं काही बलाढ्यतेत नंबर आहात. पण परवा एक वानर आलं. परवा एक वानर आलं. रावण म्हटलं होतं मंदोदरी तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? मंदोदरी म्हटली होता पण आता नाही. परवा एकटं वानर आला. अख्खा अशोकवन उद्ध्वस्त करून गेलं. अशोकवन उद्ध्वस्त केलं. लंका जाळी. उरल्या सुरल्या तुमच्या जाळी. उरल्या सुरल्या दाढी मिशाई जाळली. ऐका एकटा आलं त्यानं एवढं विध्वंस करून गेला. असं म्हणतात रामाकडं अख्खी वानर सेना आहे. मग काय गत होईल? मंदोदरीनं सावध केलं होतं. रावण सावध झाला? बोला. रावण सावध झाला नाही. परिणाम रक्ताच्या थरोळ्यात पडला आणि शेवटची घटका मोजतोय. त्यावेळी लक्ष्मण भैयाला प्रभू रामचंद्र सांगतायत जा लक्ष्मणा, जगातला सगळ्यात विद्वान माणूस आज मरतोय आणि मरणारा माणूस कधी खोटं बोलत नाही. जा, काहीतरी उपदेश मिळेल, काहीतरी तुला ज्ञान मिळेल. त्यावेळी मरणाऱ्या रावणानं लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा अरे मी हरलोच नसतो. मी हरलोच नसतो. रामायणाचा सारे वर मी हरलोच नसतो. मी हरतोय त्याला कारण आहे माझा भाऊ माझ्या बरोबर नव्हता आणि राम जिंकला त्याला कारण फक्त एकच, रामाचा भाऊ रामाच्या बरोबर होता. म्हणून लक्षात ठेवा किसी भी पेड़ के कत्ल का किस्सा ना होता, किसी भी पेड़ के कत्ल का किस्सा ना होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. कुठलं झाड तोडलं गेलं नसतं. एकट्या कुऱ्हाडीची टाप आहे का बोला? नाही. पाठीमागच्या लाकडानं साथ दिली म्हणून पुढचं लाकूड तोडलं गेलं. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा. आपलीच माणसं आपल्याला संपवतायत, आपलीच माणसं आपल्याला उंचीवरती नेतायत. म्हणून जीवन जगत असताना रामायण शिकवतंय जिस घर में माई गोठे में गाई खेत में भाई भाई क्या देखो कमाई. त्यांची कमाई विचारू नका. एकता ही फार मोठी ताकद आहे. जीवन जगत असताना आपलेपणानं राहा, एकतेनं राहा, बाकी काही नाही महाराज. जीवन जगताना चांगलं कर्म करा. जर चांगलं कर्म नाही केलं तर आघोर नरकाला जावं लागेल. अभंगाचं पहिलं
करने करा करने करणे ते हेची करा नरका घोरा का जाता अघोरासा नरके. मी म्हणेल जिवंतपणे स्वर्ग आणि नरक आपण उपभोगणारी माणसं. वरती जाऊन कोणी पाहिले अजूनपर्यंत कोणी सांगितलंय का आपल्याला की असं असं असतं वरती? नाही. जिवंतपणे स्वर्ग आहे, जिवंतपणे नरक आहे. ज्या घरात माणसं माणसांसारखी जगतात, ज्या घरात एकमेकाला आदर दिला जातो, ज्या घरात आनंद आहे, ज्या घरात वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखला जातोय ना, ते घर घर नाही महाराज. आई वडिलांची सेवा केली जाते ना, साधू संतांची संगत केली जाते ना, पाहुण्या रावण्यांचा आदर आतिथ्य केलं जाते ना, ते घर घर नाही, ते मंदिर आहे. मी म्हणेल मंदिर नाही, ते स्वर्गापेक्षा कमी नाही महाराज. ते घर स्वर्ग आहे. जिवंतपणे स्वर्ग नरक आहे महाराज. जिवंतपणे ज्याची आयुष्याची संध्याकाळ शुभम करोती न होते, ज्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी दिवाबत्ती लागते, त्याची आयुष्याची संध्याकाळ गोड आहे महाराज. पण काही काहींची आयुष्याची संध्याकाळ महाराज फार वाईट आहे बरं. किती वाईट. अरे त्या आयुष्याच्या संध्याकाळी अंधारच अंधार आहे आणि त्याला नरकापेक्षा मोठे यातना याच्यापेक्षा काय मोठा नरक आहे महाराज. म्हणून कर्म चांगलं करा. भगवान परमात्मा प्रत्येक कर्माचा लेखाजोखा ठेवतो. मी आधीच सांगितले. पूर्वी असं होतं, या हाताने यानं करायचं आणि दुसऱ्यानं फेडायचं, एकानं करायचं आणि दुसऱ्याने फेडायचं, आज्यानं करायचं नातवानं फेडायचं असं म्हणायचे पूर्वी. आता आपणच करायचं ना आपणच फेडायचं. पण इतकं अपडेट झालंय अजून सांगू, या हातानं करायचं या हातानं फेडायचं असं म्हणायला लागले होते नंतर. पण मी सांगेल या हातानं करायचं आणि यानंच फेडायचं. इतकं फास्ट सगळं झालेलं आहे, इतकं सगळं अपडेट झालंय. आणि म्हणून कर्म माणसानं जपून करा. करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण
शुद्ध पुण्यतेक, शुद्ध पुण्याची प्राप्ती करा. शुद्ध पुण्य म्हणजे काय? यदा कदाचित तुम्ही एखादं पुण्यकर्म करायला गेला तर कळत नकळत चुकीचं घडू शकतं. पुण्य करायला गेला तर पाप घडू शकतं आणि पाप करायला गेला तर पुण्य जोडलं जाऊ शकतं. आणि म्हणून आपण पाप पुण्याचा हिशोब लावू शकत नाही. आपण आपल्या नजरेनुसार, आपल्या नजरियानुसार, आपल्या दृष्टिकोनानुसार पाप पुण्य ठरवतो. बरोबर की नाही? काही माणसाने एखादं चुकीचं काम केलं ना, त्याच्या नजरियानुसार ते चुकीचं नाहीये, त्याच्या दृष्टीनं ते चुकीचं नाहीये. म्हणून आपण कधी ठरवायचं नाही पाप पुण्य. आपण ठरवू शकत नाही. मग शुद्ध पुण्याची प्राप्ती जर करायचं असेल, फक्त राम म्हणा, हरी म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, अरे त्याचं चिंतन जर केलं तर त्याच्यापेक्षा शुद्ध पुण्याची प्राप्ती नाहीये. आणि म्हणून करताच आलं तर शुद्ध पुण्याची प्राप्ती करा. कारण कित्येक जणांची उदाहरणं आहेत महाराज, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं तरले, कित्येक जण तरले. त्यातलं एकच छोटंसं उदाहरण मी सांगेल, माझी सेवा आटोपती घेईल. भक्त प्रल्हाद, ज्यानं एका राक्षसाच्या उदरी जन्म घ्यावा आणि हिरण्यकशिपू नावाचा राक्षस, अरे मुलगा जर चांगलं कर्म करतोय, मुलगा हरिपाठाला जातोय, मुलगा काकड्याला उठून जातोय, मुलगा कीर्तनाला जातोय, मुलगा गणपतीच्या आरतीला जातोय, मुलगा मंडळात सहभागी होतोय, मुलगा चांगलं काम करतोय, हे आई वडिलांना आवडायला पाहिजे की नको? पाहिजे ना. पण काही आई वडील असे आहेत महाराज, आता काय हा साधू होतो काय कोणास ठाऊक, आता काय हा आळंदीला जातो कुणास ठाऊक, आता हा काय हिमालयातच जातो कुणास ठाऊक. भीती वाटते महाराज, एकुलतं एक आहे आणि हे जर या नादाला लागलं तर माझं कसं होईल. आणि असे जर विचार करणारे मायबाप असेल, माता शत्रू पिता वैरी एन बालो न पाठिता न शोभते सभामध्ये हंसमध्ये बकोयता. शास्त्र सांगते अशी आई म्हणजे शत्रू आहे आणि पिता म्हणजे वैरी आहे. असा हिरण्यकशिपू नावाचा पिता होता. भगवान परमात्म्याचं चिंतन करणारा त्यांचा मुलगा भक्त प्रल्हाद. या भक्त प्रल्हादाला कित्येक शिक्षा दिल्या, मी तुम्हाला जास्ती सांगत बसत नाही. एवढ्या शिक्षा देऊन सुद्धा भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. कारण त्याला कारण आहे, जिसको राखे साया मारे ना सके कोई, बालन बाका कर सके सब जग वैरी होय कबीरा, सब जग वैरी होय. ज्याचा सखा हरी असेल ना, भगवान परमात्मा पाठीराखा असेल ना, किती दुश्मन होऊ द्या महाराजन, किती प्रयत्न करू द्या, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. हिरण्यकशिपूला बापानं वार केले, बापानं त्याला त्रास दिला, त्याला मारावं याच्यासाठी कट रचले, पण भक्त प्रल्हादाला, पण तरी महाराज त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया. मग काय करायचं याचं? टाका म्हणे त्याला शाळेमध्ये. कुठं शाळेत टाकलं? गुरुकुलात टाकलं. आता ते काय आपल्यासारखं गुरुकुल थोडी, राक्षसांचं गुरुकुल. मग राक्षसी वृत्ती शिकवायला गुरुकुलामध्ये टाकलं. पण भक्त प्रल्हाद महाराज, अरे जन्मतः ज्यांच्या अंगात भक्ती आहे, जन्मतः भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे हरिभक्त आहे. आणि भक्त प्रल्हादानी महाराज तिथेही जावं. गुरुजी इकडं तिकडं गेले का आश्रमातल्या मुलांना एकत्रित करायचं. पोरं सुरुवातीला घाबरायचे, यावं का नाही यावं, यावं का नाही यावं. पण भक्त प्रल्हादानी एकांतात बसावं आणि एकांतात बसून त्या परमात्म्याचं चिंतन करावं. कसं? हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरि ओम, हरी सुंदर हरि मुकुंद हरी नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि माधव हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. केशव हरि नारायण हरि नारायण. काय महाराज त्या भजनामध्ये गोडवा होता.
इतका गोडवा घाबरणारी राक्षसांची मुलं हळूहळू 1 2 3 4 अरे सगळे आश्रमातली मुलं एकत्र येऊन बसायची आणि भक्त प्रल्हादांबरोबर त्या असणाऱ्या भजनामध्ये तल्लीन होऊन जायचे. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी हो हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी हो हरी नारायण हरी हो हरी नारायण हरी हो. पण चांगलं जिथं चाललं ना ते चांगली माणसं कमी असतात आणि एखादं नासकं जर असेल ना चांगल्या माणसात चांगल्या कामामध्ये एक तरी कोणीतरी वाईट येतं महाराज ते कर्म बिघडून देतं. मग वाईटांची संख्या कमी नव्हती. दुर्जन माणसानं हे बघितलं आणि राजाला सांगितलं पाहिजे, राजाला दाखवलं पाहिजे काय प्रकार आश्रमात चाललाय. गुरुजी नाही मुलं भजन करतायत कुणाचं दुश्मनाचं. मग राजाजवळ बातमी नेऊन पोचवली. अरे राजा एवढ्या रागा आला हिरण्यकशिपू नावाचा आणि बघतो तर काय सगळी मुलं एकत्रित बसलेली आहे आणि भक्त प्रल्हाद मधी बसलेला आहे आणि चिंतन चाललोय. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी हो हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी हो हरी नारायण हरी हो. हे ऐकलं महाराज भक्त प्रल्हादाचं भजन आणि असा जोर जोरात रागानं आणि लाल बुंद डोळे झालेले एवढ्या रागात आला हिरण्यकशिपू. पण त्याच्या अगोदर गुरुजी आले महाराज. हिरण्यकशिपू येतोय हे पाहिलं. गुरुजी आले. गुरुजीनं याला हलवलं जागा केलं त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला पण देहभान विसरून गेलेला भक्त प्रल्हाद. अरे किती आसवाईसा कोठे आठवची नाही देहीची विदेय अवस्थेला प्राप्त झाला. स्वतःचा विसर पडलेला त्या भगवत चिंतनामध्ये एवढा तल्लीन झालेला. मग आता गुरुजी हलवतायत पण प्रकार असा झाला गुरुजीनं हात लावला स्पर्श केला त्याला हलवण्याचा प्रयत्न केला आणि गुरुजीच भजन म्हणू लागले ना. गुरुजी राक्षसांचे गुरुजी. मग गुरुजीच्या मुखातनं येऊ लागलं हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी हो हरी केशव हरी माधव हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी हो हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी हो हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी हो हरी नारायण हरी हो. हे बघितलं महाराज. कुणी बघितलं? हिरण्यकशिपूने. आणि हिरण्यकशिपू आला आणि गुरुजीला हात लावला. बघता काय असा करंट पास झाला का? ज्याची डीपीच उडालेली ज्याचे फ्यूज गेलेले आहेत त्याला काय करंट पास होणार आहे. अरे भक्त प्रल्हादाला किती प्रयत्न केले महाराज पण हिरण्यकशिपूच्यानं झालं नाही. कारण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्याची प्राप्ती केली. परिणाम काय झाला? कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचित उडी घेतली आणि हिरण्यकशिपूचा वध केला. हिरण्यकशिपूला फाडलं महाराज. सांगण्याचं तात्पर्य काय? अरे भगवान परमात्मा असा आहे की तुमचं माझं राखण करतो. शरणांगता देव राखे एडा वाखे विघ्नांचे. इतरांचं विघ्न निवारण करेल का माहिती नाही पण शरणागताचं रक्षण करतो. म्हणून मी एकच विनंती करेल या बाप्पाच्या दरबारात आलाय ना त्याला शरण जा. बाप्पाच्या दरबारात आलाय ना त्याला शरण जा. नम्रतेनं शरण जा लीनतेनं शरण जा. तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे लीन भावे तुका म्हणे लीन भावे
शुद्ध शुद्ध पुण्य Da da da
वाजवा टाळी. विठोबा तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वरमहे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक. तुकोबाराय सांगतात त्या देवापर्यंत जायचे, देवपदाला जायचे, देवाजवळ जायचे, देवाचे भक्त बनायचा असेल तर लीन व्हा, नम्र व्हा. बघा जीवन जगत असताना उंचीवरती साधं जायचं असेल तरी झुकून चालावं लागतं, झुकून चालावं लागतं, नाही तर दम लागतो, आहे की नाही. मग जर साधं उंचीवरती जायचं म्हटलं तरी आपल्याला वाकावं लागतं, झुकावं लागतं. अरे जीवनाला उंचीवरती न्यायचं असेल तर किती नम्रतेनं माणसाला राहावं लागत असेल. आणि म्हणून आज तागाय जी माणसं मोठी झालीत ना ती माणसं नम्रतेनं उंचीवरती गेली. नम्रतेशिवाय माणसं उंचीवरती जाऊ शकत नाही. लीन व्हा, नम्र व्हा, हा खरा जीवनाचा मंत्र आहे. आणि म्हणून जर नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून अनंताला हृदयात कोंडा, भगवान परमात्म्याला हृदयात जागा द्या. खरं तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण जमलेला आहोत. गणपती बाप्पांबद्दल बोललं पाहिजे. गणपती बाप्पांचं स्वरूप असं आहे. बऱ्याचदा काही लोक म्हणतात महाराज तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पाचं मुख वाकडे, सोंड वाकडी, पोट मोठे, कान काहीतरी वेगळं स्वरूप आहे. पण ते स्वरूप सुद्धा आपल्याला काहीतरी देऊन जातं. जरा बारीक निरीक्षण करा. गणपती बाप्पाचं पोट मोठे, अरे किती भक्तांचे अपराध असू द्या पोटात घालण्याचं सामर्थ्य, म्हणून पोट मोठे. कान सुपासारखे मोठे, सुपाचा गुणधर्म आहे जे वाईट आहे ते बाहेर, जे हलकं आहे ते बाहेर फेकायचं आणि जे जड आहे ते आपलेसं करायचं. कुणी काही सांगू द्या, किती वाईट तुमच्या कानावरती येऊ द्या, ते जवळ ठेवायचं. मी दुसऱ्याला नाही सांगायचं, ते सोडून द्यायचं. पण चांगलं असेल ना तर ते जवळ ठेवा. आणि गणपती बाप्पांचं स्वरूप जर बघितलं तर मुख किंवा सोंड वाकडी, त्याला कारण आहे जे तुझिया विकी मूड तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी आसी तरी अखंड जुची हसी. ज्ञानोबाराय सांगतात गणपती बाप्पा वाईट वागणाऱ्या लोकांसाठी, धर्माबद्दल अनादर करणाऱ्या लोकांसाठी, चुकीचं कर्म करणाऱ्या लोकांसाठी वाकड्या सोंडेचा आहे. अन्यथा ज्ञानी लोकांसाठी त्याची सोंड सरळ आहे, त्याची सरळ सोंड आहे. आणि म्हणून असे गणपती बाप्पा आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण एकोप्यानं एकत्रित आला आहात. आज जसं तुम्ही आलात उद्याही या सुंदर गोड असे चिंतन, गोड असं कीर्तन, धर्मजागृतीची कामं. कारण आज कीर्तन ही परंपरा नाही चालली ना. खरं सांगू तुम्हाला, किती वर्ष गुलामगिरीत जगलेली माणसे आपण. बोला, माझे तोंड राहत नाही, मलाही बोला वाटते, सांगा वाटते, पण वेळ नाही महाराज आपल्याजवळ. किती वर्ष बोला किती वर्ष गुलामगिरीत राहिलेली आपण. खाली बसा बाबा, बसा खाली. किती वर्ष गुलामगिरीत राहिलो आपण, बोला ना. किती वर्ष? 150 वर्ष विसरलात का? अरे 750 वर्ष यवनांनी आपल्यावरती राज्य केले आणि 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं. मिळून झालं 900 वर्ष. 900 वर्ष गुलामगिरीत जगलेली आपण माणसं आहोत. किती वर्ष? 900. आणि स्वातंत्र्य मिळून अवघा 78 वर्ष झाले. पचनी पडत नाही का आपल्याला? आज आपणच आपल्या धर्मावरती लांछन आणतोय, आपणच आपल्या धर्मावरती ताशेरे ओढतोय, आपणच आपल्या धर्माला ग्लानी आणतोय, गालबोट लावतोय. हात जोडून विनंती कडे हो, बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही? लागणार.
म्हणून नीट राहा, धर्माचं पालन करा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी कीर्तनात बसत होते, जिजामातेला टेन्शन आलं, चिंता वाढली. अरे जे हात ज्यांना शस्त्र हातात घ्यावं ते हात शास्त्र हातात घेते. ते हात ज्यांना युद्ध करावं, शत्रूचा सामना करावा, ज्यांना या रयतेचं राखण करावं, ते हात आज कीर्तनात बसून टाळी वाजवतायत. तुकोबारायांना शरण आल्या. तुकोबाराय, तुकोबाराय, सांगा ना राजांना, करा ना उपदेश. अरे माझ्या वारकरी संप्रदायाचं वैभव तुकोबाराय आणि या तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करावं. सांगावं, राजा राजा धर्माचं पालन करायचे आणि पाखंडाचं खंडन करायचे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तुकोबारायांनी म्हणजे भक्तीने आणि शक्तीने स्वराज्याची निर्मिती केली. एकानं शस्त्र हातात घेतलं, एकानं शास्त्र हातात घेतलं, परिणाम रयतेचं राज्य घडलं, स्वराज्य निर्माण झालं. आजही पुन्हा आम्हाला स्वराज्य निर्माण करायचे, त्याच्यासाठी भक्ती शक्ती एकत्रित आली पाहिजे. गड्याओ, तरुण एकत्रित आला पाहिजे, सगळे एकत्रित आले पाहिजे. आणि आज पुन्हा एकदा जिजाऊंसारखा संकल्प आम्हाला करायचा आहे. जिजाऊंसारखा संकल्प करायचा आहे, जिनं उदरामध्ये बाळाला बीज, त्याच्या मनात त्याच्या ते बीज रोवलं की स्वराज्य निर्मितीचं. आणि म्हणून आजही जर बघितलं ना, तर पहिलं धन्यता जर कुणाला दिली जाते तर जिजाऊंना दिली जाते. कुणाला दिली जाते हो? जिजाऊंना. एक शेवट जिजाऊंबद्दल पोवाडा म्हणेल आणि सेवा आटोपते गेली. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. येऊन करी सरदार,